श्री प्रवीण भाऊ राऊत यांचं आगमन झालेलं आहे. श्री सिद्धिविनायक प्रतिष्ठानतर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. तसेच आपल्या लाडक्या नगरसेविका सौ शीतल प्रवीण भाऊ राऊत यांचं देखील आगमन झालेलं आहे. मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत. अजून बसतील. मागे मागे इकडे ना या साईडले काढ. सही बात है. और पूरा टीम वर्क है. ऐसा नहीं कि भाई आप अकेले हो बदलापुर में या आना डिस्ट्रिक्ट. हम लोग भी आपके साथ हैं. थैंक यू. जब भी ज़रूरत पड़े कोई भी चीज़ की, क्योंकि हम लोग भी सेवा ही करें निष्काम. हमारा भी अच्छा बिजनेस है शक्कर का और गुड़ का कल्याण नहीं, ऐसी कोई बात नहीं. आप एकदम यंग, हमारे इसमें 63 के यंग. गुड़ शक्कर के सबसे बड़े व्यापारी है, मगर सॅनिटरी पॅड को लेके व्यक्ति को बचाने का, जो बच्ची को बचाने का, मुलींना वाचवण्यासाठी एक दिवस रात्र काम करतात. खूप महिलांना अमेरिका, लंडन, युरोप किंवा तिथपर्यंत यांनी पॅड पाठवले मुलींना वाचवण्यासाठी. लोक यांना थँक्यू म्हणतात आणि वारंवार बोलतात की सर आम्हाला हे पाठवा तुम्ही, आमच्या मुलींना खूप फायदा होतो. कॅन्सर वाढतो त्याच्यासाठी ते काम करतात. कॅन्सर कमी व्हायला पाहिजे, मुलींना त्रास व्हायला नाही. तर सरांचा मी परिचय करून देतो. मुलचंदानी सरांचं नाव आहे मोहन मुलचंदानी. आमच्यासाठी साक्षात कृष्ण आहे. और हमारे ये सर जो है बिल्कुल पॉजिटिव. जब भी आप देखोगे या फ़ोन पे भी बात करोगे, कोई भी बंदा आपका एकदम आपको सरलता से जवाब देंगे और बिल्कुल पॉजिटिव. आप किसी भी परेशानी में हो, किसी भी नेगेटिविटी में हो, जब भी आप इनसे 2 मिनट भी सिर्फ बात करोगे, कभी भी इनका नंबर ले लीजिए. मैं तो चाहूँगा नंबर है उनके ऊपर, बैनर के ऊपर, अपना इसके ऊपर, पोस्टर के ऊपर जो दिए हमने. नागोड़े साहब, संतोष नागोड़े, प्यार से हम लोग धीरज बोलते हैं. दोनों नाम देखो कैसे हैं, दोनों का कॉम्बिनेशन कैसे है, संतोष का और धीरज का. किसी को भी बोलो, सिर्फ संतोष बोलो तो अपने आप संतोष आ जाता है. धीरज बोलो अपने आप सरलता आ जाती है. ये बात है इनके अंदर. सही बात. मी सरांसोबत जोडलं गेलो तो त्याचं एक विशेष एक कारण आहे. तुम्हाला सगळ्या मेमरीमध्ये राहून जाईल. आज आम्ही कॅन्सरमुक्त भारत अभियान करतोय. हे असं कधीतरी मनात आलं म्हणून करत नाही आहे. 2016ला मला स्वतःला ब्लड कॅन्सर झाला. त्याच्यानंतर मी आजपर्यंत ट्रीटमेंट घेतो, पण मला तापच जात नव्हता. सर योगा टीचर कमीत कमी 1 लाख लोकांना त्यांनी योगा शिकवलेला आहे. आणि अंबरनाथ,
बदलापूर, उल्हासनगर सगळीकडे सरांची डिमांड आहे, पण सर तितका वेळ देऊ शकत नाही. सकाळी 6 वाजेपासून रात्री 11 वाजेपर्यंत सरांची सर्व्हिस दुकानं आहे आणि सर देत आहेत. शांतीप्रकाश आश्रम 5 नंबरला आहे. कुठल्याही सरांना जाऊन नाव विचारा, सरांचं भरपूर दुकानं त्यांनी आज सेवा दिलेली आहे. या सरांकडे फक्त 4 दिवसामध्ये मात्र योगा करून माझं ताप गेलं. 4 दिवसामध्ये कॅन्सरवरती काय ट्रीटमेंट कशी द्यायची काय करायची त्यांना खूप चांगलं माहिती आहे. आणि मी म्हणून त्यांच्यासोबत आज इतके दिवस आहे. 6 महिने त्यांनी स्टडी केली माझ्या या कामाची. त्याच्यानंतर त्याने सांगितलं नाही मला पण मुली वाचायच्या, मला पण हे काम करायसाठी ते आज आमच्यासोबत आहे. सर एक भी बच्ची बच गई अगर हमारे हाथ से, और आजकल बच्चियों का पूरी तरह से ये सर ने बताया है 17 और 18 बरस के बच्चों को घर डाला क्या बच्चे क्या बच गए, 0 भी आ गए. तो ये नहीं होना चाहिए. जितनी भी बच्चियाँ हैं हमारे सुरक्षित होनी चाहिए किसी भी रूप से. खास करके जो हम चला रहे हम लोग सब बंद तो नहीं कर सकेंगे, सब कुछ सुधार भी नहीं सकेंगे, लेकिन वो जगह पे आप ला सकते हैं जो हम लोग दे रहे हैं उनको कॉटन का और इनका वो यूज़ करें. और उतना ही पैसे लगते हैं, ऐसे नहीं कि उसका ये महंगा है वो सस्ता है. उतने ही पैसों में आपका सबका काम हो जाता है. तो आप लोगों का सिर्फ कर्तव्य बनता है कि अपनी बेटियों को और बहुओं को और अपनी छोटी छोटी बहनों को कैसे सुरक्षित रखें. थैंक यू. अच्छा दिन है, सोमवार का दिन है, शिवाजी महाराज का दिन है, बहुत अच्छा. सबको धन्यवाद. आले 50च्या वरती गेले. फोटो काढ फोटो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज बदलापूरमध्ये आपटेवाडी शिरगाव या परिसरात श्री सिद्धिविनायक युवक प्रतिष्ठान बदलापूरचा सिद्धिविनायक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि एकविरा पेस्ट कंट्रोल यांनी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन तसेच सिद्धिविनायक हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आरोग्य शिबिर या विभागामध्ये आयोजित केलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने शिबिर जे आयोजित केलेलं होतं, नागरिकांनी ह्याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ह्या शिबिरामध्ये आपण बऱ्याचशा तपासण्या ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये ब्लड प्रेशर, शुगर, हृदयाची ECG तपासणी, ठराविक औषधे आपण मोफत दिलेली होती, तर डोळे तपासणी होती. ह्या सगळ्या तपासण्या केलेल्या होत्या. त्यानंतर ह्या ट्रस्टमार्फत आरोग्य धनसंपदा फाउंडेशन ह्यांच्यामार्फत बऱ्याच शस्त्रक्रिया देखील मोफत करून घेणार होतो आपण. त्यामध्ये हृदयाची एन्जिओग्राफी, डायलिसिस, हार्निया शस्त्रक्रिया, मोतीबिंदू, कॅन्सर शस्त्रक्रिया, बायपास अशा बऱ्याचशा शस्त्रक्रिया फाउंडेशनतर्फे मोफत करून देणार होतो. त्यासाठी आज आम्ही महाराजांच्या जयंतीनिमित्त चांगला मुहूर्त पकडून आम्ही हे शिबिर नागरिकांसाठी उपलब्ध करून दिलेलं होतं. लोकांनी आम्हाला चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि मी सगळ्यांना परत एकदा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. श्री सिद्धिविनायक युवक प्रतिष्ठान सार्वजनिक गणेश उत्सव या मंडळाचा मी अध्यक्ष आहे. यावर्षी आम्ही शिवजयंती साजरी केलेली, वर्ष दुसरा होता. मंडळाला 19वे वर्ष सुरू आहे आणि गणेश उत्सव हा मोठ्या प्रमाणात आमचा सण साजरा होतो मंडळाचा. आणि विविध कार्यक्रम योजना आम्ही राबवत असतो परिसरात. आणि आज मेडिकल कॅम्प इथे आयोजित केला होता. त्यातर्फे अजून असे उपक्रम नवीन आम्ही राबवत राहू. सर्व नागरिकांना शिवजयंतीतर्फे मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव.